पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या तवंदी गावच्या रस्त्यावर दगडाने ठेचून गडिंग्लज साखर कारखान्यातील कामगाराचा निर्घृण खून केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली आहे. मोहम्मद शमशेर खलीफ वय 52 राहणार वळे ठिटणी तालुका गडिंग्लज असं खून झालेल्या कामगाराचं नाव आहे. ईद उल मिलादच्या दिवशीच हा खून उघडकीस आल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी धाव घेऊन तपास सुरू केला असून हा खून नेमक्या कोणत्या कारणातून झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तवंदी येथील नागरिकांना गावच्या वळणावरील विहिरीजवळ एका पुरुषाचा रक्ताने माखलेला मृतदेह दिसून आला. त्यांनी याची माहिती निपाणी ग्रामीण पोलिसांनी दिली. माहिती मिळताच घटनास्थळी डीएसपी गोपाळकृष्ण गौडर, सीपीआय बीएस तळवार, पोलीस उपनिरीक्षक शिवराज नायकवडी यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. त्यांनी पाहणी करून रीतसर पंचनामा केला व मृतदेह उच्चस्तरीय तपासणीसाठी शवविच्छेदनासाठी तातडीने सरकारी महात्मा गांधी रुग्णालयात हलवून मृत कामगाराची ओळख पटवली. मृत खलीफ हे गावातील बसवेश्वर सेवा संस्थेचे संचालक होते. त्यांचे वडील माजी सरपंच असून त्यांच्या पश्चात पत्नी, 3 मुली आणि भाऊ असा परिवार आहे. दरम्यान जिल्हा पोलीस प्रमुख के रामराजन यांनी घटनास्थळी भेट देऊन या गुन्ह्याचा शिताफीने तपास करण्याच्या सूचना स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानुसार काही संशयितांना ताब्यात घेऊन हा खून नेमका कोणत्या कारणातून झालाय याचा सखोल तपास पोलीस करतायत. गडिंग्लज प्रतिनिधी, मराठी एस न्यूज.